derivative of some standard functions. We will prove these results, derivative of these functions as a result. So we will see the first result, that is result first. Prove that d by dx of x raised to n is equal to n into x raised to n minus 1. This is the first result we have to prove here, that is derivative of x raised to n, where n is any natural number, x raised to n is equal to n into x raised to n minus 1. Proof. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बा, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे आपलं फंक्शन काय असणार आहे ते बघू आपण. पण आपली डेफिनेशन कशी आहे बा, अशा पद्धतीची डेफिनेशन आहे आपली. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. ही आपली डेफिनेशन आहे फर्स्ट प्रिन्सिपलची. आपल्याला त्याचा वापर करून काय करायचं आहे बा, आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे एक्स रेस टू एनचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लागतात बा, एक म्हणजे एक्स प्लस एच आणि दुसरं म्हणजे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, जे दिलेलं फंक्शन आहे त्याचं. हेअर एक्स रेस टू एन इज अ गिवन फंक्शन, सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन. We have to find the derivative of x raised to n, so f of x is equal to x raised to n. Another value is f of x plus h. We need the value of x plus h, so f of x plus h is equal to. आता इथं काय आलं आहे बा, ह्या एक्सच्या ठिकाणी इथे दिलेल्या ह्याच्यामध्ये एक एक्स प्लस एच आलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बा, इथंसुद्धा ह्या एक्सच्या जागी आपल्याला काय करावं लागेल, एक्स प्लस एच ठेवावं लागेल. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल बा, इथं ह्या एक्सच्या जागी एक्स प्लस एच रेस टू एन. फक्त याच्यामध्ये थोडी एवढी खबरदारी घ्यायची बा, इथं एच आहे इथं एन आहे, दोघांमध्ये थोडंसं आपल्याला वेगवेगळे फॉन्ट घ्यावं लागतील. एच आणि एन दोघांमध्ये डिस्टिंक्शन आपल्याला ठेवावं लागेल. नाऊ बाय युजिंग दॅट डेफिनेशन, बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल, first principle is f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. Now put the value of f of x plus h and f of x. The value of f of x plus h is x plus h raised to n minus x raised to n upon h. Now we have to expand this function x plus h by the binomial expansion. So this is equal to limit h tends to 0. आता आपल्याला काय करायचं बा, एक्स प्लस एच रेस टू एन ह्याचं एक बायनॉमियल एक्सपान्शन घ्यायचं आहे. आता बायनॉमियल एक्सपेन्शन घ्यायचं म्हणजे थोडा मोठा फॉर्म्युला आहे, पण त्याच्यापेक्षा आपण थोडं सोप्या पद्धतीमध्ये असं लक्षात ठेवू शकतो बा, बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये काय करायचं आहे, आपल्याला दोन टर्म्स दिल्यात बा, एक म्हणजे एक्स आणि दुसरं म्हणजे एच आहे. तर बायनॉमियल एक्सपान्शन घेत असताना आपल्याला एका टर्मचं काय करायचं बा, जो पॉवर आहे, इंडेक्स जो आहे, घातांक जो आहे, तो आपल्याला कमी कमी करत जायचं. आणि एक दुसरं जो फंक्शन आहे त्याचा घातांक किंवा पॉवर किंवा इंडेक्स आपल्याला काय करायचं बा, वाढवत जायचं आहे. वी हॅव टू इन्क्रीज
the index of one term by 1 and decrease the power of another term by 1. एकाचा पावर आपल्याला 1 ने कमी करायचा आणि एकाचा पावर 1 ने वाढवत जायचं आहे. आता आपण काय करू बा, इथे एक्सचा पावर जो आहे स्टार्टिंगला n घेऊ आणि त्याचा पावर 1 ने कमी करतो आणि एचचा पावर स्टार्टिंगला 0 घेऊन त्याचा पावर 1 ने वाढवतो. सो द एक्सपान्शन ऑफ x plus h raised to n is equal to x raised to n, and there is nothing, no term here, that means h is raised to 0 plus nc1. Now we will decrease the power of x by 1. Here the power is n, so it will be x raised to n minus 1, and here no term, that is 1 is there, so 1 means we can say that the power of h is 0. Now the increase the power of h, here power of h is 0 and now the power of h will be 1. We have increased the power of h by 1. Now nc2, decrease the power of x by 1 also, that is x raised to n minus 2, and increase the power of h by 1, that is 2, plus and so on, plus the last term will be h raised to n. This is binomial expansion of this term minus, I will write here, minus x raised to n, and this whole divided by h. This is whole divided by h. Now if we solve the bracket this, then we can say that this x raised to n and this minus x raised to n will be get cancelled. Now in the remaining terms, take h common from each term. आता काय करायचं आपल्याला, हा x raised to n आणि इकडचा x raised to n मायनसमधला तो आपण कॅन्सल केला बा, एक प्लस होता आणि एक दुसरा म्हणजे मायनस होता, आणि बाकीच्या ज्या उरलेल्या टर्म्स आहेत न्यूमरेटरमधल्या त्याच्यामधून काय करायचं बा, प्रत्येक टर्ममधून आपल्याला काय करायचं आहे, h कॉमन काढायचं आहे. आता पहिल्या टर्ममधून जर h जर कॉमन काढला आपण तर काय मिळेल बा, राहिलं काय याच्यामध्ये nc1 अँड x raised to n minus 1 ही टर्म राहील. ॲक्च्युली आपण कॉमन काढतो म्हणजेच काय करतो, आपण प्रत्येक टर्मला h कॉमन काढला आहे म्हणजे प्रत्येक टर्मला आपण h ने भाग देणार, डिवाईड करणार. तच आता या दुसऱ्या टर्मला h ने डिवाईड करा, प्लस nc2 x raised to n minus 2 h स्क्वेअर आहे बा, h स्क्वेअरमधून एक h कॉमन काढला तर इथं काय राहील बा, एकच h राहील, प्लस अँड सो ऑन, प्लस the last term is h raised to n. If we take h common from that, it will be h raised to n minus 1 divided by h, divided by h. Now this h of denominator and this h of numerator will be get cancelled. Now we will put the value of h, that is we will put the limit value h tends to 0. The limit value is h tends to 0 means h ची व्हॅल्यू 0 आहे, ह्याचा लिमिटची व्हॅल्यू h tends to 0 आहे. ह्याचा अर्थ काय, काय ज्या ज्या ठिकाणी h आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचे बा, 0 ही व्हॅल्यू ठेवायची. आता ह्याच्यामध्ये पहिली टर्म जी आहे बा, ह्या पहिल्या टर्ममध्ये इन द फर्स्ट टर्म देर इज नो h, सो इट इज ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट, अँड इन लिमिट the value of constant is constant itself. So nc1, that is nc1 is n. In the next term, that is x raised to n minus 1, there is no h, so it will be as it is, x raised to n minus 1. Now नेक्स्ट टर्म विल बी, आता ह्या दुसऱ्या टर्ममध्ये बा ह्याची व्हॅल्यू काही जरी आली तर इथं h असल्यामुळे, इथं h असल्यामुळे आणि लिमिटची व्हॅल्यू h टेन्स टू 0 आहे, म्हणजे hच्या ठिकाणी आपल्याला 0 ठेवायचं आहे, म्हणजे इथं h ची व्हॅल्यू 0 ठेवली तर ही व्हॅल्यू काहीही जरी आली तरी पुढची व्हॅल्यू काय येईल बा, 0 येईल. प्लस आता इथून प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला h आहे, कारण इथं h आहे बा, इथं h स्क्वेअर असेल नंतर h क्यूब असं करत करत h रेस टू n मायनस 1 पर्यंत, म्हणजे इथल्या पुढच्या प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला h आहे आणि लिमिट h टेन्स टू 0 असल्यामुळे सगळ्या व्हॅल्यूची व्हॅल्यू काय येईल बा, 0 येईल, सगळ्यांची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजेच काय होईल, दिस इज इक्वल टू
n into x raised to n minus 1, n into x raised to n minus 1. हा आपला रिझल्ट आहे बा. याच्यामध्ये सांगितलं आपल्याला एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, तो बा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं म्हणलं तर डेरिव्हेटिव्ह घेत असताना एक्स रेस टू एन म्हणजे काय करायचं, आपल्याला जो घातांक आहे तो अगोदर लिहायचा. तर एक्स रेस टू एन ह्याचा घातांक आहे बा एन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेत असताना तर ह्याचा पहिल्यांदा घातांक लिहायचा आणि घातांक काय करायचं बा एक्सचा एकनी कमी करायचा. सपोज हे झालं असेल तर मी थोडं एक्झाम्पल्स सांगतो तुम्हाला, थोडे सिम्पल एक्झाम्पल्स घेऊ बा आपण. समजा आपल्याला विचारलं आहे बा की डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब विचारले आपल्याला. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. मग एक्स क्यूब म्हणजेच काय बा, ह्या थेरमनुसार ह्या रिझल्टनुसार आपल्याला काय सांगितलं आहे, एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे घातांक लिहायचा आहे आपल्याला आणि घातांक एकनी कमी करायचा आहे. मग आता एक क्यूब आहे तर घातांक 3 आहे बा, म्हणजे पहिल्यांदा काय करणार आपण, घातांक लिहिणार, दॅट इज 3. नाव वी हॅव टू डिक्रीज द पॉवर इंडेक्स ऑफ दिस एक्स बाय 1, म्हणजे 3 मायनस 1 म्हणजेच काय बा 2, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बा 3x स्क्वेअर येईल. सपोज d by dx of x raised to 5. So this will be, first of all write the index, that is 5, and now decrease the index by 1, that is 5 minus 1, that is 4. So derivative of x raised to 5 is 5x raised to 4. चालेल. आता आपण दुसरा रिझल्ट घेऊ बा. Now we will see the second result, that is in trigonometric functions, that is d by dx of sin x. Derivative of sin x is equal to cos x. Proof. Here we have to find the derivative of sin x. So the function is f of x is equal to sin x and f of x plus h. तर एक्सच्या जागी एक्स प्लस एच आलेलं आहे, म्हणजे इथे सुद्धा काय करावं लागेल बा आपल्याला, एक्सच्या जागी एक्स प्लस एच घ्यावं लागेल, म्हणजेच काय येईल बा साइन ऑफ x plus h, sin of x plus h. Now by using first principle, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. Now put the value of f of x plus h and f of x in this formula. So it will be limit h tends to 0, f of x plus h is sin of x plus h minus f of x is sin x upon h. The function is sin of x plus h minus sin x. इथं काय करायचं आहे आपल्याला, here we have to use the formula of sin c minus sin d. We have to use the formula of sin c minus sin d. Sin c minus sin d means
cos of c plus d by 2 into sin of c minus d by 2. Here c is x plus h and d, that is sin d, d is x. So by using that formula, this will be limit h tends to 0. The formula is 2 cos c plus d by 2. C is x plus h and d is x. So it will be 2 cos of c. C is x plus h plus d. D is x by 2 into sin of c minus d by 2, that is x plus h minus x divided by 2. And divided by h. This is equal to limit h tends to 0, 2 cos of x plus x, that is 2x plus h divided by 2 into sin of this x and minus x will be cancelled upon h by 2. This is whole divided by h. So this will be limit h tends to 0, 2 cos of, now divide the given term by 2, so 2 upon 2, that is will be 1. So this 2 and 2 will be cancelled, so only x is there. And now divide h by 2, so it will be h by 2 into sin of h by 2 and divide by 2. Here we have to write divide by 2. आता आपल्याला इथे डिवाइड बाय h घ्यायचं आहे बा. आता इथे दोन फंक्शन आहेत बा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन आहेत, एक म्हणजे कॉस आणि दुसरं म्हणजे साइन, आणि आपल्याकडे फक्त एकच h आहे. वी हॅव ओनली वन h अँड वी हॅव टू गिव दॅट h टू द फंक्शन विच नीड्स h मोर. आपल्याला काय करायचं बा, याच्यामधला हा एकच h आहे आणि दोन फंक्शन आहेत, म्हणजे आपल्याला h कोणाला द्यायचं आहे, अशा फंक्शनला h द्यावं लागेल ज्याला त्याची जास्त गरज आहे. आता कोणाला जास्त गरज आहे, आता समजा आपण हा h जो आहे ह्या कॉसला नाही दिला तर काय होईल. इफ वी डज नॉट गिव द h टू दिस कॉस, then we have to put the value of h, that is limit. So the function will be 2 cos x plus h, value of h is 0. So this h will be 0. जर आपण h ची व्हॅल्यू ह्याला नाही दिली तर आपल्याला इथं h ची व्हॅल्यू ठेवावं लागेल बा, ती म्हणजे 0 आहे, आणि h ची व्हॅल्यू 0 ठेवली तर हे फंक्शन काय येईल बा, हे x प्लस 0 होईल. म्हणजे इथं काय येईल बा, फक्त cos x राहील, पण ही व्हॅल्यू व्हॅनिश होणार नाही, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0 येणार नाही, म्हणजे फंक्शन तिथं राहील. पण समजा ह्या hला, समजा ह्या साईनला जर आपण h दिला नाही तर काय करावं लागेल, आपल्याला h ची व्हॅल्यू ठेवावं लागेल, म्हणजे साईन 0 येईल, आणि साईन 0 म्हणजेच काय येईल बा, 0 म्हणजे पूर्ण फंक्शन काय होईल बा, 0 होईल. म्हणजे आपण इथं बघितलं की ज्या ह्या कॉस्टला जर आपण h दिला नाही तर ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही किंवा ह्याची व्हॅल्यू 0 होणार नाही. पण ह्या साईनला जर आपण h दिला नाही तर ह्याची व्हॅल्यू काय होईल बा, 0 होईल. दॅट मीन्स धिस साईन रिक्वायर्स h मोर. ह्या साईनला आपल्याला काय द्यावं लागेल बा, h द्यावं लागेल, कारण ह्याला जास्त गरज आहे, ह्याला जास्त गरज आहे. म्हणजे आपल्याला काय करावं, हा जो h आपल्याला द्यायचा आहे तो आपण ह्या साईनला देऊ, ह्या कॉस्टला द्यायची गरज नाही, कारण आपल्याकडे एकच h आहे, म्हणजे आपल्याला जास्त गरज कोण आहे बा, साईन आहे, म्हणून साईनला आपण काय करतोय बा, हा h देणार आहेत. मग आता आपल्या लिमिटचा फॉर्म्युला कसा आहे बा, लिमिटचा साईनचा फॉर्म्युला आपला आहे असा आहे, लिमिट h टेन्स टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. म्हणजे साईनमध्ये काय लागतं बा, साईनचा जो अँगल आहे तोच अँगल आपल्याला डिव्हिजनमध्ये पाहिजे. आता इथं साईनचा अँगल आहे h/2, हिअर द अँगल ऑफ साईन इज h/2. सो वी इन डिनोमिनेटर वी नीड h/2. सो वी विल टेक 2 हिअर इन and to cancel these multiply by 2. Now take the limit of this function. This is equal to, here 2 is constant, so it will be as it is, cos of x plus
here h आहे, so the value of h is 0, so it will be 0 into the value of sin h by 2 upon h by 2, this sin h by 2 upon h by 2. In the given formula we have sin h upon h is equal to 1. म्हणजे याचा अर्थ काय, साईनचा जो अँगल आहे तोच भागाकारमध्ये असेल, त्याची व्हॅल्यू काय ते 1 येते. इथं साईनचा अँगल आहे बा h by 2 आणि भागाकारमध्ये सुद्धा आपल्याला h by 2 असल्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय येईल बा 1 येईल. ह्याची व्हॅल्यू आली 1 and divided by 2 is there, so it will be 2. Now this 2 in denominator and this 2 in numerator will be get cancelled, so this is cos of x, this is cos of x. हा झाला बा आपला दुसरा रिझल्ट. चालेल, समजला सगळ्यांना. आता काय काय केलं बा, आपल्याला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता, म्हणजे आपण डेफिनेशनचा वापर केला आणि डेफिनेशनचा वापर केल्यानंतर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स त्याच्या किमती ठेवून दिल्या बा, म्हणजे साइन एक्स प्लस एच मायनस साइन एक्स अपॉन एच. नंतर इथं आपण काय केलं बा, साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला वापरला. साइन सी मायनस साइन डी म्हणजेच काय तर बा 2 कॉस सी प्लस डी बाय 2 आणि साइन सी मायनस डी बाय 2. मग त्यानुसार ही व्हॅल्यू अशी आली. मग इथं ह्या 2ने आपण काय केलं बा, दोघांना सेपरेटली डिवाइड केला, म्हणजेच ह्या 2 कॅन्सल झालं होईल, म्हणजे इथं एक्स येईल आणि एचला डिवाइड केलं मग एच बाय 2 येईल आणि साइन एच बाय 2 अपॉन एच बाय 2. मग पुढे काय विचार केला बा, हा एच कोणाला द्यायचा हा विचार केला आपण. हा एच अशा माणसाला देऊ पण ज्याला जास्त गरज आहे, म्हणजे इथं कोणाला जास्त गरज आहे तर साईनला एचची गरज जास्त आहे, म्हणून आपण हा एच काय केला बा याला दिला. पण इथं अँगल एच बाय 2 असल्यामुळे सुद्धा डिनॉमिनेटरला आपण एच बाय 2 आणायचा प्रयत्न केला, म्हणजे एच बाय 2 अपॉन एच बाय 2 म्हणजेच असं ॲडजस्टमेंट केली आपण. मग हे 2चं 2 ॲज इट इज, कॉसचं कॉस ॲज इट इज, एक्सचं एक्स ॲज इट इज. फक्त आपल्याला लिमिट एच टेन्स टू 0 असल्यामुळे एचमध्येच लिमिट ठेवावं लागेल, म्हणून इथं व्हॅल्यू 0 आली. आणि साइन एच अपॉन एच बाय 2 अपॉन एच बाय 2 म्हणजेच 1 येतं आणि डिवाइड बाय 2 म्हणजेच, आणि हा 2 आणि 2 कॅन्सल झाले, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली बा कॉस एक्स आली. चालेल, हा झाला आपला दुसरा रिझल्ट. तरच आपण तिसरा रिझल्ट एक प्रूव्ह करू बा आपण. Prove that d by dx of tan x is equal to sec square x. हा आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे बा. आता आपल्याला tan x डेरिव्हेटिव्ह sec square x हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपलं फंक्शन काय बा इथं tan x आहे. सो लेट f ऑफ x इज इक्वल टू tan x, f of x is equal to tan x. So f of x plus h is equal to tan of x plus h. By using first principle, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. Now put the value of f of x and f of x plus h. F of x plus h is tan of x plus h minus tan x upon h. Now we know that tan x means sin x upon cos x, so this tan x will be limit h tends to 0. So instead of writing tan, we will write here as it is sin of x plus h upon cos of x plus h minus
sine of x upon cos of x divided by h. इथं आपण काय केलं बा, ह्या टॅनला आपण साइन आणि कॉसच्या टर्म्समध्ये लिहिलं आपण. नाउ टेक द LCM of these two functions, numerator functions, that is limit h tends to 0. The LCM of these two functions will be cos of x plus h into cos x, and numerator it will be sine of x plus h into cos x minus multiplied by this cos of x plus h into sin x, and this h in denominator will be here. हा डिनोमिनेटरमधला h हा काय येईल बा, ह्या इथं येऊन जाईल. आपण काय केलं बा, ह्या न्यूमरेटरमधल्या दोन्ही फंक्शनचा LCM घेतला, तो म्हणजेच cos x plus h आणि cos x, आणि LCM घेतल्यामुळे न्यूमरेटरला काय राहतं फक्त sin x plus h इंटू cos x, तर cos x plus h इंटू sin x. बरं, आता आपल्याला काय करायचं बा, इथं फॉर्म्युला यूज करायचं आहे. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे बा, हे दिलेलं फंक्शन हे अशा फॉर्ममध्ये आहे बा, म्हणजे sin a cos b minus cos a sin b. हे दिलेलं फंक्शन हे अशा फॉर्ममध्ये sin a cos b minus cos a sin b, आणि हे म्हणजेच काय येतं बा, दिस इज इक्वल टू sin of a minus b, sin of a minus b. चल, so this will be sin of, आता a म्हणजेच काय बा, इथं x plus h आहे, and b is x, so this will be sin a minus b, that is a means x plus h minus b is x divided by h into cos of x plus h into cos x. So now this x and this x will be cancelled. So limit h tends to 0. This x and x will be get cancelled. So the remaining term is sin h upon this h, and I write these remaining terms in separate. That is cos of x plus h into cos x. Now by the trigonometric formula for the limit, that is sin x upon x, the limit value of sin x upon x is 1. So the value of sin h upon h, this function will be 1. आणि बाकीच्या टर्ममध्ये काय करायचं आहे बा, आपल्याला तिथं व्हॅल्यू ठेवून देऊ. आता एचची व्हॅल्यू काय बा, 0 आहे, म्हणजे एचची व्हॅल्यू इथं ठेवून द्या, म्हणजेच काय येईल. सो कॉस ऑफ एक्स प्लस, आता एच आहे बा, एचची व्हॅल्यू इथं ठेवून द्या, एच म्हणजेच काय 0 आहे, इंटू कॉस एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजेच काय येईल बा 1 अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स, आणि 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच काय तर बा सेक एक्स येतं, पण इथं 1 अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच काय तर बा कॉस स्क्वेअर एक्स. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, this will be 1 upon cos means sec, so this will be sec square x. Thus we have shown that the derivative of tan x is sec square x. Derivative of tan x is
सेक स्क्वेअर एक्स. आता ह्याच्यामध्ये काय काय बघितलं बा आपण आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये की टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेक स्क्वेअर एक्स घ्यायचा आहे. म्हणजे आपलं फंक्शन होतं बा टॅन एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपण टॅन एक्स घेतलं आणि एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजेच काय येईल बा टॅन एक्स प्लस एच असं येईल. मग आपण फर्स्ट प्रिन्सिपलचा यूज करतो आहे बा. बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून दिली बा आपण एफ ऑफ एक्स प्लस एचची, ती आहे म्हणजे टॅन एक्स प्लस एच मायनस टॅन एक्स अपॉन एच. पुन्हा काय केलं आपण ह्या टॅनला आपण साईन आणि कॉसच्या स्वरूपामध्ये लिहिलं म्हणजे हा टॅन एक्स प्लस एच म्हणजे काय येईल बा साईन एक्स प्लस एच अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस एच. आणि हा जो टॅन आहे ह्या टॅनला आपण लिहिलं बा साईन एक्स अपॉन कॉस एक्स. आता दोघांचं लसावी घेतला आपण, तो आहे म्हणजे कॉस एक्स प्लस एच आणि कॉस एक्स म्हणजेच काय बा लसावी घेतल्यामुळे कॉस आणि साईनचं मल्टिप्लिकेशन होईल बा साईन एक्स प्लस एच आणि मल्टिप्लाय बाय कॉस एक्स मायनस दिस कॉस एक्स प्लस एच मल्टिप्लाय बाय साईन एक्स. आणि हे दिलेलं फंक्शन हे कोणत्या टाईपमध्ये आहे बा साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी अशा फॉर्ममध्ये असल्यामुळे फॉर्म्युला दिला आहे बा आपण तिथं साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी म्हणजेच काय तर बा साईन ए मायनस बी. म्हणजे ह्याला कसं लिहिता येईल आपल्याला साईन ऑफ ए. ए म्हणजेच काय एक्स प्लस एच आहे आणि बी म्हणजेच काय बा एक्स आहे. म्हणजे साईन ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आलं. आता ए मायनस बीमध्ये आणि बाकीचे टर्म आपण ॲज इट इज तसंच घेतले बा. आता इथं ए मायनस बी घेत असताना इथं एक्स आणि मायनस एक्स आहे म्हणजे दोन्ही काय होतील बा कॅन्सल होतील म्हणजे फक्त राहील बा एच म्हणजे फक्त काय राहील बा साईन एच राहील आणि साईन एच अपॉन एच आणि बाकीचे टर्म आहे बा 1 अपॉन कॉस एक्स प्लस एच इंटू कॉस एक्स. आता साईन एच अपॉन एच ह्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बा लिमिटमध्ये आपण बघितलेलंच आहे की साईन एच अपॉन एचची व्हॅल्यू काय येते बा 0 येते 1 येते. साईन एच अपॉन एचची व्हॅल्यू काय येते बा 1 म्हणजे हे काय आलं 1चं 1 ॲज इट इज राहिलं बा आणि 1 अपॉन कॉस एक्स प्लस एच इंटू कॉस एक्स आहे बा. त्याच्यामध्ये आपण लिमिटची व्हॅल्यू ठेवून दिली कॉस एक्सचं एक्स राहिलं बा आणि एचच्या ठिकाणी आपण काय ठेवलं बा 0 ठेवून दिलं आणि कॉस एक्सचं कॉस एक्स ॲज इट इज राहिलं. एक्स प्लस 0 म्हणजेच काय येतं बा एक्सच येतं म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स इंटू कॉस एक्स आणि कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच काय येतं बा कॉस स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय येतं बा सेक स्क्वेअर एक्स. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं बा की एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितला. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येतो बा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 हा पहिला बघितला बा. त्याच्यानंतर आपण दुसरं घेतलं म्हणजे साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय घेतला आपण कॉस एक्स घेतला बघितला आपण. तर थर्ड फंक्शन हे घेतलं म्हणजे टॅन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बा सेक स्क्वेअर एक्स. चालेल, आज आपण लेक्चर इथं स्टॉप करू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचे जे फंक्शन्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा बघायचा किंवा कसा काढायचा हे आपण नंतर बघू. चालेल, ओके, थँक्यू.